दौलतराव, अहो आता आम्ही तुमचीच आठवण काढली. तुम्हाला खरं सांगू का, आईच्यान सांगतो तुम्हाला की नाही 112 वर्ष आयुष्य आहे. आ. ते समजा जाऊ द्या, काय निर्णय घेतला तेवढं सांगा. पाटील, मी तुमचं काम करायला तयार आहे. करीन मी प्रयत्न चोरी करायचा. वा दौलतराव वा. आ. तुमच्या तोंडात की नाही साखर. फक्त अडचण कशी आहे, मी जरा करेक्ट करतो तुम्हाला. प्रयत्न नाही करायचा बा. प्रयत्न नको आहे आपल्याला. ही चोरी आहे की नाही करायचीच. नाही नाही तर तुमचं ठाऊक आहे. आम्ही काय सांगितलं होतं आहे ना लक्षात? बरं पाटील साहेब, बोला बोला बोला. म्हणजे या समजात मी पकडलो तर जाणार नाही ना? म्हणजे साहेबांना कळलं तर? दौलतराव येडाय कमी. तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे बघा तिथे की नाही आपली समधी माणसं अशी मी पेरलेली आहेत. एक काम करायचं बरं का, तुम्ही आमसनी सकाळी फोन करायचा, आम्ही तुम्हाला सविस्तर समजून सांगतो. बरं आहे का? पण उद्याच्या उद्या ही मोहीम फत्ते झाली पाहिजे. काय झाली पाहिजे? फत्ते. मला काय जाणार? बरं पाटील साहेब, त्या तिजोरीची चावी नाही, म्हणजे तिजोरी उघडल्याशिवाय तो महालक्ष्मीचा हार बाहेर कसा काढणार? काय दौलतराव तुम्ही, मी जेव्हा सांगत असतो लक्ष कुठं असतं तुमचं? मी काय सांगत होतो मसनी? परत रिपीट करू आता. सांग, ती चावी आहे की नाही, चावी आपलं शुभू आहे की नाही, शुभू बाळ आपलं, तर त्याच्याकडे चावी आहे ती. आता ती चावी कधी घ्यायची, कुठनं घ्यायची, केव्हा घ्यायची, कशी घ्यायची, हे समजत तुम्ही ठरवायचं. ऑल दी बेस्ट बरं का दौलतराव. चावी शुभूकडे. विश्वंभर, अजून काम करतोस तू? अरे रात्र केवढी झालीये, आता झोप आणि उद्या सकाळी फ्रेश माइंडनी कर ना. अगं नंदाक्का, या काही महत्त्वाच्या फाईल्स आहेत, सह्या करायच्या, त्या उद्या मंत्रालयात पाठवायच्या. शिवाय उद्या नवीन टेंडर निघतंय, त्याच्याही काही फाईल्स आहेत, त्याही चेक करायच्या. आराम महत्वाचा नाहीये का? खरं आहे तुझं, पण कामही तितकंच महत्त्वाचं आहे ना गं. बाबा यावेळी माझ्या हातून कॉफी घेतील का? की नेहमीप्रमाणे आत्यासमोर माझा अपमान करतात तसं करून मला हकलवून लावतील? पण नाही, हल्ली बाबा माझ्याशी छान वागतायत. कदाचित यावेळी ते नकार देणार नाहीत, घेतीलही कॉफी. काय झालं श्रावणी, काही काम आहे? तिथे का उभी आहेस? बाबा, तुम्ही अजून जागेच आहात आणि काम करताय हे मी बघितलं, म्हणून कॉफी आणली होती तुमच्यासाठी. श्रावणी, तुला चांगलं माहिती आहे ना विश्वंभरला तुझ्या हातचं काहीही चालत नाही. मग प्रत्येक वेळेला नकार ऐकायची हौस आहे का तुला? जा बरं, घेऊन जाती कॉफी परत. थांब श्रावणी. आण ती कॉफी इकडे. छान आहे कॉफी. थँक्यू.
श्रावणी उद्या सकाळी जरा लवकर तयार हो. घरामध्ये एक महत्वाचं काम आहे जे मला तुझ्या हातून करायचंय. आणि शिवलाही निरोप दे, लवकर बोलवलंय म्हणून सांग. हो, मी लगेच त्याला निरोप देते. येते. हा विश्वंभर हल्ली श्रावणीशी खूपच चांगलं वागायला लागलाय. जर बाप लेकी मधलं हे अंतर असंच कमी झालं तरी माझ्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे. मला काहीतरी करावंच लागेल. नंदा का तू कशाला जागतेस उगाच? जा, जाऊन झोप ना. हो, तूही लवकर झोप. हा. देवा, हे शुभून तर दार लावून घेतले आतनं. आता काय करायचं? चावी तर कुठल्याही परिस्थितीत घ्यावीच लागेल. येस 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 येस. आज पहिल्यांदाच बाबांनी माझ्या हातातनं कॉफी घेतली. आणि ती आत्या, त्या आत्याचा चांगलाच पचका झाला. असंच पाहिजे तिच्या बरोबर. स्वतःला जरा जास्त शाणी समजते. बाबा असं म्हणाले ना की माझ्या हातून उद्या एक महत्वाची गोष्ट करायची आहे. शुभूला पण बोलवायला सांगितलंय लवकर. आता झोपला असेल तो. काय करू? त्याला उठवू का फोन करून? नको नको, उद्याच सांगते. नाही, पण उद्या सकाळी सांगितलं तर बिचाऱ्याची घाई होईल. जाऊ दे, करतेच फोन.